गुड मॉर्निंग ट्रेडर्स. शुक्रवारी व्हिडिओ बनवला नाही, याचं कारण असं आहे की शनिवार आणि रविवार स्टॉक मार्केट बंद असतो आणि जर आपण काही डिस्कशन केलं तर ते 2 दिवसाच्या गॅपमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी आपण विसरू शकतो या मिसअंडरस्टँडिंग करू शकतो. त्यामुळे मी रविवारी रात्री व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ सोमवार उद्यासाठी आपला टेक्निकल अनालिसिसचा व्हिडिओ असेल. तर आपण बघा, बुधवारच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली बोललो होतो, जर निफ्टीचा सपोर्ट ह्या लाईनच्या वरती जी आपण लाईनी टाकलेल्या, मी त्या लाईनीला तर अजून पुढे घेतो, म्हणजे कसं आपला अभ्यास अजून पुढे होत राहील. जर ह्या लाईनीच्या खाली जातोय तर आपल्याला 200 130 ते 120 पर्यंत आपल्या टार्गेट्स भेटतील आणि निफ्टीनी तसंच ऍक्ट केलं. अगेन मी बोलतो की आपल्या सपोर्ट आणि रेसिस्टन्स झोनला मार्केटने रेस्पेक्ट केलंय. मार्केटमध्ये सपोर्ट रेसिस्टन्स खूप इम्पॉर्टंट असतं, हे तर तुम्हाला आता कळलं असेल 2-3 व्हिडिओच्या माध्यमातून. मार्केट गॅप डाऊन खुललं त्या दिवशी, मार्केट गॅप डाऊन खुलल्याच्या नंतर मार्केटने एक बॉन्स दिला आणि आपल्या लेवलला रेस्पेक्ट करत मार्केट बरोबर ह्याच लेवलला आले, जे आहे 130 ची लेवल. मार्केट स्लो अँड स्टेडी आलं. याच्यामध्ये खूप लोकांनी, माझ्या फॅमिली मेंबर्सनी आपले जे सेशन्स ज्यांनी अटेंड केले त्यांनी चांगला पैसा कमवला, त्यांचं अभिनंदन. असंच शिकत राहा, असंच वाढत राहा. आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक एक पाऊल उचलत जा. भले 10-20 पॉईंट काढलात तरी ते खूप झाले दिवसाला. आपल्याला 50-100 पॉईंट पाडायची काही गरज नाहीये, कारण का आपण काही एवढे मोठे ट्रेडर नाहीयेत. बघा, बुनचे सागर बनतं, ही गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिका, तेव्हाच तुमची प्रगती होईल. तुम्ही बोलाल तर मला आत्ताच्या आत्ता उद्याच्या उद्या 50 पॉईंट आणि 100 पॉईंट खायचे, पॉसिबल नाहीये. हा वन्स इन अ ब्लू मून होतं, कधी हप्त्यात महिन्यात अशी एक वन साइड ट्रेडिंग येते, पॅनिक सेलिंग या पॅनिक बाईंग येते, पण मार्केटने एकदम व्यवस्थित केलेलं आहे. बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला समजणं खूप जरुरी आहे की आपण कुठे उतरायचंय. जेव्हा मार्केटने ते रेसिस्टन्स घेतला आणि जेव्हा मार्केट खाली आला, डे हायचा लो तोडला, त्याच्यानंतर ट्रेडिंग करायचं. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, मार्केटमध्ये सकाळ सकाळ ट्रेडिंग करू नका. मार्केट 9:15 ला खुललं का पहिला ट्रेड तुमचा खोलू नका. मार्केट वॉलेटाईल असतं, पोझिशन सायझिंग असतं, प्रीमियमचा खूप प्रभाव असतो. त्यामुळे मार्केटला 1 तास तरी द्या सेटल होण्यासाठी. सगळ्या ऑर्डर सेटल झाल्याच्या नंतर आपल्याला मार्ग कळतो, आपल्या मार्केटची दिशा कळते. त्याप्रमाणेच आपल्याला बघा, लगभग 9:15च्या नंतर जेव्हा मी समजेन की 10, आणि जर मी ही कॅन्डल पकडत आहे तर 10-20च्या नंतर या सव्वाच्या नंतर मार्केटने आपल्याला दिशा दिलेली आहे. बस जेव्हा तुम्ही डे हाय तोडलेला आहे, तुम्हाला टार्गेट आरामशीर भेटलेले आहेत. मग आपण उगाची मार्केटची भांडून फायदा नाहीये की मला ट्रेड भेटत नाहीत. ट्रेड काढले जातात, ट्रेड भेटतात. रोज ट्रेड भेटत नाही हा विषय वेगळा आहे, पण जेव्हा पण ट्रेड भेटतात तेव्हा चांगला पैसा बनतो आणि त्या दिवशी खूप चांगला पैसा बनलेला होता. खूप चांगला पैसा बनलेला होता शुक्रवारच्या दिवशी. त्यामुळे खूप सगळ्यांनी ट्रेडिंग केले, आपल्या पोझिशन चांगल्या बनवल्यात. तर अशी ट्रेडिंग करणं खूप जरुरी आहे. त्याच्यामध्ये सायकोलॉजी असणं जरुरी आहे. ठीक आहे, सायकोलॉजी तुमची 60-70% असली, पण मेन तुमचं असतं बेसिक टेक्निकल अनालिसिस. कॅन्डल, मी हर वेळेला बोलतो, हर टॉपिक मध्ये बोलेन, टॉक टू कॅन्डल्स. माझ्या गुरुने सांगितले, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. कॅन्डलची संवाद जेवढा तुम्ही कराल तेवढा तुम्हाला बरा आहे, आणि त्याप्रमाणेच तुम्ही कॅन्डलची दिशा तुम्हाला कळेल की कॅन्डल काय बोलायची कोशिश करते, विक काय बोलते, कॅन्डलची बॉडी काय बोलते, ही कॅन्डल मोठी झाली, ही कॅन्डल छोटी झाली, असं होतं. ठीक आहे, तर आता बघूया उद्याच्या मार्केटचे दिशा कुठली असू शकते, मार्केटमध्ये काय करू शकतं. तर तुम्ही ओव्हरऑल बघाल तर मी तुम्हाला दाखवतो. समजून घ्या, 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती मार्केटने एक रेंज तोडलेली, जी आपली 200-380 होती, तोडलेली आहे आणि मार्केट खालच्या लेवलला आलंय. आता ही जी लेवल मार्केटची खाली आहे, त्याचा अर्थ असा नाही होत की मार्केट बॅरिश झालंय. बघा, परत ऐका, मार्केट खाली येत आहे, सपोर्ट तोडलाय म्हणून का मार्केट बॅरिश झालं असं होत नाहीये. तर तुम्ही ओव्हरऑल बघाल तर तुम्हाला 15 मिनिटं, 1 तास आणि 1 दिवसाचा चार्ट बघायला लागेल. 15 मिनिटाच्या चार्ट तुम्हाला काय दिसतं, येस मार्केटने जरासं बॅरिशनेस दिलेलं आहे.
जो स्ट्रॉंग सपोर्ट होता तोडलेला आहे. ओके, मी अजून जरा पुढे जाऊन 1 तासाच्या अभ्यासावरती येतो. तर 1 तासाच्या अभ्यास असं मला दिसून येतंय की ही जी लेवल आहे मार्केटने सपोर्ट घेतला, तर ही लेवल बघा इथे येते. जर नीट बघाल तर ही लेवल इथे येते. तर ह्या लेवलला मी खूप इम्पॉर्टन्स देत आहे. हे बघा, मार्केटने इथे येऊन सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट घेतलेला ह्याचा अर्थ म्हणजे काय, मार्केटची रेंज तुम्ही जर बघाल, मी 1 तासामध्ये तुम्हाला दाखवायची कोशिश करतो. बघा, मार्केटने एक रेंज बनवलेली आहे इथे. मार्केटने एक रेंज बनवलेली आहे इथे. त्याच्यानंतर मार्केट वरती आलं. नेक्स्ट लेवल या नेक्स्ट झोन आपण बोलतो त्याच्यामध्ये आले. मार्केट खूप दिवस मग त्या झोन मध्ये होतं. त्याच्यानंतर मार्केटने अजून एक अपफ्लिपमेंट दिली. आता त्यांनी हा झोन बनवलाय. मग असं बघायला गेलं तर हे बोलणं चुकीचं होत नाही की मार्केटने आपला झोन मेंटेन ठेवलाय. जर तुम्ही ते बघाल तर मार्केटने झोन मेंटेन ठेवलाय. मार्केट बेरिश नाही झालंय. मार्केटने आपला एक हाय केलाय रेसिस्टन्सचा आणि एक लो केलाय सपोर्टचा. मग लो जर केलाय तर माझ्या मते उद्या मार्केट बाउन्स का नाही करूय, आणि इकडनं झालं तर आपल्याला अजून एक नवीन रेंज भेटते जी आपल्याला लगभग वरती 600-400च्या वरती भेटेल. नीट आहे का परत, की का नाही मार्केट जेव्हा रेंज मध्ये आहे तर एक अपलिफ्टमेंट करून पुढच्या हप्त्यामध्ये मार्केट ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू करेल. हा, मार्केट जर ह्याच्या खाली आलं, 140च्या खाली 130च्या खाली आलं तर मला कमीत कमी 400 ही रेंज दिसते. मी एखाद्या टाइम फ्रेम बघतोय, म्हणजे फर्स्ट टार्गेट तर हीच असणार आहे 700-800चे. त्याच्यानंतर खाली माझे 400चे टार्गेट्स आहेत. पण असं होणं जरा अशक्य वाटतंय जेव्हा मार्केट मुवमेंट मध्ये दिसते. याचं कारण मी सांगतो तुम्हाला, मी नीट ऐका. मार्केट जेव्हा पण ट्रेंड मध्ये असतो ना, तुम्ही क्लिअरली बघाल मार्केट एक ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत चाललेला आहे. ह्याचा अर्थ काय होतोय, मार्केट ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतोय. मार्केटमध्ये एक अपलिफ्टमेंटची मुवमेंट येणार आहे, अपवरची मुवमेंट येणार आहे. जर मार्केटने हा लेवल तोडला तर मी सांगेन यस, याचा लो तोडलेला आहे, प्रिव्हियस लो तोडलेला आहे. त्यामुळे मी बुलिश राहण्याचा प्रयत्न करेन. बेरिश साठी मी कमी लॉट घेईन. बुलिश असेल मार्केट तर मी एकाच लॉट जास्त घेईन. मी डेलीवरती जर येऊन बघतोय तर येस, मार्केट फुल बुलिश मूड मध्येच आहे. हा जो उतार आलेला आहे ह्याला मी बोलू शकत नाही की उतार आहे. मी तर असंच बघतोय की इथे ट्रेंड लाईन आहे. मार्केट ह्याच्या खाली बेरिश होईल 700, 2400, 700, 800च्या खाली. पण इथे यायला 24,700च्या खाली यायला मार्केटला एक सायकोलॉजिकल लेवल जी आहे 25,000ची राऊंड फिगरची, इथे मोठा मोठा घात असतो. तर ही जी लेवल तोडेल त्याच्या नंतरच मी बोलेल मार्केट 400ला येईल, म्हणजे 300 पण खाली येईल. पण तोपर्यंत मी बेरिश नसणार आहे, मी बुलिश असणार आहे. त्यासाठी उद्या जर ट्रेड करत असाल तर बेरिश मध्ये हीच लेवल आहे आणि बुलिश मध्ये एक अपफ्लिपमेंट येऊ शकते. 5 मिनिटाच्या चार्ट वरती जर मी तुम्हाला समजायची कोशिश करत असेल, तर तुम्हाला समजायचं असेल तर एकदम क्लिअर आहे. उद्या मी 140च्या खाली बेरिश असेल आणि 300च्या वरती, 320च्या वरती मी बुलिश असेल. या झोन मध्ये मार्केटमध्ये मी खेळणार नाही, कारण का मला माझ्या पॉलिसीज माहिती आहेत. त्यामुळे आता मी जर आपल्या लेवलला येतोय आणि आपली जे मार्किंग ठेवतोय, मी तर बघा मार्किंग हर वेळेला ठेवतोय, कारण का तुम्हाला अभ्यास करता येईल, नीट समजता येईल की मी काय बोलतोय आणि त्याप्रमाणे मार्केट चालतंय की नाही चालतंय. ठीक आहे, लाईनीला मी चेंज करतोय. याला ऑरेंज लाईन केलेली मी. तर मार्केट लगभग 320च्या वरती मार्केट गेलं तर मी वरचा ट्रेड घेईन आणि मार्केटनी प्रिव्हियस लो तोडला तर मी खालच्या बाजूला खेळेन. क्वांटिटी कमी ठेवा, शांतीने खेळा. मोस्टली 10च्या नंतरचा ट्रेड या 10:15च्या नंतरचा ट्रेड घ्या, कारण का हाच तुम्हाला प्रॉफिटेबल राहील. अगेन अगेन आणि पुरा सांगतोय, एटीएम अवॉइड करा, इन द मनीच खेळायची कोशिश करा.
त्यामुळे तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. उगाच तुमचा पैसा वेस्ट नका करू, कॅपिटल सेव्ह करा. त्यासाठी ट्रेडिंग करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. काय असेल तर मी तुम्हाला पर्सनली हेल्प करू शकतो. मला मेसेज करा, कमेंट्स करा. ठीक आहे. आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.